नमस्कार बालमित्रांनो. इयत्ता 7वी मराठी, पाठ 6वा, थोरांची ओळख, डॉक्टर खानकोजे. या पाठातील आज आपण काही कठीण शब्दार्थ, त्याचप्रमाणे वाक्प्रचार, त्यांचे अर्थ व वाक्यात उपयोग पाहणार आहोत. सुरुवातीला आपण पाठातील शब्दार्थ पाहूयात. प्रणेते म्हणजेच प्रेरणास्थान, प्रमुख किंवा अध्वर्यू. दुसरा शब्द पहा, विस्मयकारी म्हणजेच आश्चर्यकारक. तीव्र म्हणजे उत्कट किंवा कडक. असंतोष म्हणजे असमाधान. सक्रिय, क्रियाशील किंवा स्वतः कार्य करणे. चापल्य म्हणजे चपळता. कृषक म्हणजे शेतकरी. श्रमजीवी म्हणजे कामगार. सशस्त्र म्हणजे शस्त्रासहित किंवा हत्यारासह. अध्यापन म्हणजे शिकवणे. लौकिक म्हणजे कीर्ती. व्यतिरिक्त म्हणजे शिवाय. विपुल म्हणजेच पुष्कळ. क्षेत्र म्हणजे विभाग. पैदास म्हणजे निर्मिती. दर्जा, श्रेणी. अपार म्हणजे अथांग किंवा प्रचंड. लागवड म्हणजेच बी पेरणी. यानंतर पाठातील काही नवीन शब्दांचे अर्थ पाहूयात. गदर क्रांती. गदर म्हणजेच विद्रोह. तत्कालीन युद्धजन्य परिस्थितीचा फायदा घेऊन केलेला ब्रिटिश विरोधी सशस्त्र उठाव. दुसरा, मेक्सिको. हे उत्तर अमेरिका खंडातील एक देश आहे. स्वदेशी चळवळ म्हणजे परदेशी वस्तू न वापरता स्वदेशी वस्तू वापरण्यासाठी महात्मा गांधीजींनी केलेले आंदोलन. रणशास्त्र म्हणजेच लष्करी शिक्षण, शस्त्रांनी लढावयाचे शिक्षण. अकॅडमी म्हणजे अकादमी, सर्वांगपूर्ण शिक्षण देणारी प्रशाला. डिप्लोमा, प्रशिक्षण पूर्ण केल्यावर दिले जाणारे सर्टिफिकेट म्हणजेच पदवी. वॉशिंग्टन हे अमेरिकेतील राजधानीचे प्रख्यात शहर आहे. पदव्युत्तर शिक्षण, स्नातक पदवी घेतल्यानंतरचे उच्च शिक्षण, जसे की MA, MSc वगैरे. हे शिक्षण आपल्याला BA, BSc किंवा BCom झाल्यानंतर घेता येते. जपान हे आशिया खंडातील एक देश आहे. कॅनडा हे उत्तर अमेरिका खंडातील एक देश आहे. इराण मध्य पूर्व खंडातील एक आखाती देश. मॉस्को पूर्वीच्या सोव्हिएत रशियाची राजधानी. बर्लिन जर्मनी देशाची राजधानी. डॉक्टरेट म्हणजेच मास्टर ऑफ फिलॉसॉफी, PhD. पदव्युत्तर शिक्षणानंतर एखाद्या विषयावर प्रबंधात्मक लिखाण केल्यावर मिळणारी विद्यापीठीय पदवी. जेनेटिक्स अनुवंशशास्त्र, जनक पिढीतील गुणधर्म पुढच्या पिढीत कसे संक्रमित होतात याचा अभ्यास. यानंतर 16वा शब्द पहा, वाण म्हणजेच नवीन संकरित बियाणांचे मूळ सूत्र. तांबेरा पिकावर येणारी एक प्रकारची कीड. संकरण फलन प्रक्रियेत भिन्न वनस्पती पेशींचे मिश्रण, वनस्पतींच्या पेशींची मिश्रण प्रक्रिया. डाळिंब एका कठीण कवचाच्या फळाचे नाव. शेवगा एक शेंगा असलेली वनस्पती, झाड. यानंतर आपण पाठात आलेले वाक्प्रचार व त्यांचे अर्थ पाहूयात. खलबते चालणे म्हणजे दीर्घकाळ चर्चा होणे, मसलत करणे. डावपेच आखणे म्हणजे एखाद्या लढाईसाठी आराखडा तयार करणे.
लढा देणे म्हणजे संघर्ष करणे किंवा झुंज देणे किंवा संग्राम करणे. मनोमन ठरवणे, स्वतःच्या मनाशी पक्के करणे. संधी मिळणे म्हणजेच मोका सापडणे. कार्यरत असणे, कामात मग्न असणे. मन वळवणे, एखाद्या गोष्टीसाठी मन तयार करणे. पर्वणी वाटणे, भरपूर आनंददायी मनस्थिती असणे. अनुमती दर्शवणे म्हणजेच परवानगी असणे. टक्कर देणे म्हणजे सामना करणे किंवा तोंड देणे. सल्ला देणे म्हणजे मार्गदर्शन करणे किंवा उपदेश करणे. दाखल होणे, प्रवेश घेणे. उणीव राहणे, कमतरता असणे. प्रयत्नांची पराकाष्ठा करणे, आटोकाट प्रयत्न करणे. विश्वास असणे, खात्री असणे. प्रचार करणे, जाहीरपणे बोलबाला करणे. नाव नोंदवणे, नाव दाखल करणे. संघटित करणे, एकत्र करणे. भ्रमंती करणे, भटकंती करणे किंवा फिरणे. नेमणूक होणे म्हणजेच निवड होणे. लौकिक वाढणे म्हणजे कीर्ती पसरणे. शब्दाला मोल येणे, शब्द महत्त्वाचा ठरणे किंवा किंमत येणे. दबदबा वाढणे, दरारा वाढणे. आमंत्रण देणे, बोलावणे धाडणे किंवा निमंत्रित करणे. गौरव करणे म्हणजे सन्मान करणे. प्रोत्साहित करणे, उत्तेजन देणे. महत्त्व विशद करणे म्हणजे महत्त्व समजावून सांगणे. कळकळ असणे म्हणजेच आस्था असणे किंवा तळमळ असणे. यानंतर या वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग पाहूयात. पहिला, भाऊ व त्यांच्या मित्रांची माडीवरच्या खोलीत बंद दाराआड बसून काहीतरी खलबत चालायची. दुसरा, भाऊ व त्यांचे मित्र इंग्रजांना कसं पळवून लावायचं याचे डावपेच आखत. तिसरा, इंग्रजांना देशाबाहेर काढण्यासाठी भाऊंनी त्यांच्या विरुद्ध लढा दिला. चौथा, इंग्रजाविरुद्ध लढा देण्याचे भाऊंनी मनोमन ठरवले. पाचवा, खेडोपाडी जिथे संधी मिळेल तेथे भाऊ भारतीय स्वातंत्र्यावर भाषणं देत. सहावा, भारताच्या स्वातंत्र्यासाठी भाऊ नेहमीच कार्यरत असत. सातवा, लग्नासाठी भाऊंचं मन वळवण्यात त्यांच्या वडिलांना यश आलं नाही. आठवा, लोकमान्य टिळकांच्या सहवासात राहणं ही भाऊंना मोठी पर्वणीच वाटत असे. नववा, भाऊंनी रणशास्त्र शिकण्यासाठी लोकमान्य टिळकांनी अनुमती दर्शवली. 10, इंग्रजांशी टक्कर देण्यासाठी भाऊंनी लष्करी शिक्षण घेण्याचे ठरवले. 11वा, भाऊंना आधुनिक लष्करी शिक्षण घेण्याचा टिळकांनी सल्ला दिला. 12, अमेरिकेतील लष्करी शिक्षण देणाऱ्या अकॅडमीत भाऊ दाखल झाले. 13वा, भाऊंच्या लष्करी शिक्षणात कोणतीही उणीव राहू नये म्हणून शिक्षक खूप प्रयत्न करत. 14, प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याशिवाय कोणतेही यश मिळत नाही. 15वा, कृषक व श्रमजीवी एकत्र आले तरच इंग्रजांना देशातून घालवू शकू असा भाऊंचा विश्वास होता. 16, बहुजन समाजात भाऊंनी क्रांतीचा प्रचार केला. 17वा, वॉशिंग्टन स्टेट कृषी महाविद्यालयात भाऊंनी पदव्युत्तर शिक्षणासाठी नाव नोंदवलं. 18, सशस्त्र लढा संघटित करण्यासाठी भाऊंनी अनेक क्रांतिकारक सहकाऱ्यांची मदत घेतली. 19वा, सशस्त्र लढा संघटित करण्यासाठी भाऊंनी अनेक देशांची भ्रमंती केली. 20,
मेक्सिकोतील सरकारी कृषी विद्यालयात भाऊंची प्राध्यापकपदी नेमणूक झाली. 21वा राष्ट्रीय प्रदर्शनात मिळालेल्या प्रथम पुरस्कारामुळे भाऊंचा लौकिक वाढला. 22 जमीन आणि पिके या विषयात भाऊंच्या शब्दाला मोल आले. 23 जेनेटिक्स या विषयात भाऊंचा दबदबा वाढला. 24 मेक्सिकन सरकारच्या शेती सुधार मंडळाने भाऊंना आमंत्रण दिले. 25वा मेक्सिकन सरकारने 1930 सालचा राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचा व संशोधनासाठी असणारा पुरस्कार देऊन डॉक्टर खानखोजेंचा गौरव केला. 26 सोयाबीनची लागवड करण्यास भाऊंनी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. 27वा भाऊंनी शेवग्यापासून होणारे फायदे याचे महत्त्व विशद करणारी पुस्तिका प्रकाशित केली. 28 डॉक्टर खानखोजे यांना शेतकऱ्यांविषयी अपार कळकळ होती.